Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। प्रचाराच्या रणधुमाळी सुरू आहेत। नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसात 6 सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि या महाराष्ट्रामधल्या सभेमध्ये शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केलेला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी काही बारामतीकर आहेत। नरेंद्र मोदींनी जी टीका केलेली आहे शरद पवारांवर कसं बघता तुम्ही? काल भटकती आत्मा असा उल्लेख केलेला आहे शरद पवारांचा। हे मोदीची विचारशैली दाखवते। ज्या नेत्याला 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर त्याच्या विकास कामावर एक शब्दही बोलता येत नाही, जो नेता जातीय तेढ, धार्मिक तेढ या विषयावरच फक्त भाष्य करतो, जो नेता विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यावर बात करतो आणि स्वतःच काही कर्तृत्व सांगत नाही, अशा नेत्यांबद्दल महाराष्ट्रीयन जनतेने ठरवलंय नेमकं की काय करायचं। याला 4 जूनला सगळ्यांना समजून जाईल। तुमचं काय मत आहे? काल भटकती आत्मा असा उल्लेख केलेला आहे, कसं बघता या टीकेकडे? आम्ही आता या टीकेला उत्तर द्यायचं म्हटलं तर आम्ही आज कालचे जे भाषण ऐकलं त्यावेळेस नरेंद्र मोदींना आम्ही एक बावचळलेला राजा, ज्याला आता त्याची स्वतःची हार दिसतीये, दुसऱ्यांची घरं तोडून त्या घरातल्या लोकांना घेऊन सुद्धा सत्ता स्थापनेचे काही चिन्ह दिसत नाहीत, असं तो बावचळलेला राजा आहे, ज्याला आदरणीय पवार साहेबांनी राजकारणात मला त्यांनी आणलं, त्यांचाच हात धरून मी राजकारणात आलो असे स्वतःच सांगणारे, त्यांना गुरु मानणारे नरेंद्र मोदी। आणि तेच काल त्यांचे भाषण जे म्हणजे ही मानसिकता त्यांची दिसतीये की ते मानसिक मनोबल त्यांचं हल्ले ढासळले पूर्ण। तर माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी केली, महाविकास आघाडीचं सरकार जो प्रयोग केला, त्या महाविकास आघाडीचं सरकार येता 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली। हे कुणी करून दाखवलं? शेतकऱ्यांसाठी लढणारा जो नेता आहे, लोकनेता, ते शरद पवार आहेत। त्या नेत्याबद्दल तुम्ही बोलणं आणि नरेंद्र मोदी सारखा जो शेतकऱ्यांवर गोळ्या झाडतो, आज तुम्ही दिल्लीतली परिस्थिती बघितली की शेतकऱ्यांचे स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, त्या शेतकऱ्यांवर यांनी गोळ्या घातल्यात अक्षरशः। मागच्या अगोदरही ज्यावेळेस आंदोलन झालं त्यात 700 शेतकरी मेले होते, म्हणजे 2 वर्षापूर्वीचे आंदोलन झालं होतं। असा हा क्रिमिनल माइंडेड माणूस तो आदरणीय पवार साहेबांवर टीका करतो। आणि हे टीका करताना अजित पवार, आता आम्ही त्यांना गद्दारच म्हणतो, कारण ज्या काकांनी तुम्हाला या जगात ओळख दिली, ज्या काकांमुळे तुम्हाला हे बारामतीत ओळख मिळाली, महाराष्ट्रात ओळख मिळाली, तुमच्या काकाबद्दल आज तिथं एखादा व्यक्ती येऊन बोलतो आणि तुम्ही त्यांचं ते ऐकताय, म्हणजे इतकं खालवलंय राजकारण, तर हे योग्य नाहीये। आणि बारामतीकर आणि हा संपूर्ण महाराष्ट्र ही त्या गद्दारांना आणि त्या भाजपवाल्यांना त्यांच्या अवकात नक्की दाखवेल। बारामतीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, कसं वातावरण आहे? आणि काल जे नरेंद्र मोदींनी टीका केली आहे पवार साहेबांवर, एक बारामतीकर म्हणून काय वाटतंय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला फार 400 पारचा आकडा सांगतात। आज त्यांना महाराष्ट्रात येऊन 6 सभा घ्यावा लागतं, हे महाराष्ट्रासाठी खूप मोठे दुर्दैव आहे। आज शरद पवारांना टार्गेट करणं, काँग्रेसला टार्गेट करणं हे मोदी यशस्वी ठरणार नाहीत। मोदींनी फक्त भ्रष्टाचारी लोकांना जवळ करून सरकार स्थापन करण्याचा हा त्यांचा डाव आहे। आणि दुसरी गोष्ट राहिली, त्यांनी सांगितलं आज की मी सगळ्या भ्रष्टाचारांवर अंकुश आणलेला आहे। अंकुश आणलेला नाही, भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांनी सोबतीला घेऊन हे सरकार बनवलेलं आहे आणि मोदी पार होणार नाही एवढा विश्वास सांगतो। तुमचं काय मत आहे? तुम्ही अजित पवार गटाशी जोडलेले आहात, त्यांचा प्रचारात सक्रिय दिसताय, काय नेमकं वातावरण आहे बारामतीतलं? आणि त्याला जोडून प्रश्न की कालची जी नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केलेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? खरं तर आपण सर्व बारामतीकर जाणतोय, मागच्या 20-25 वर्षात जेवढ्या पण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, प्रत्येक वेळेस यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शरद पवार साहेब निवडून होतील अशा पद्धतीचा जो एक प्रकारचा प्रचार होता, किंवा पवार साहेबांनी बघितलेलं ते एक स्वप्न होतं, पण सर्वजण जाणतात की अगदी 4, 5, 8, 9 लोकसभा उमेदवार निवडून देऊन त्या ठिकाणी हे प्रधानमंत्री होणार नव्हते। सातत्यानं मोदी साहेबांनी जी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं खरं वक्तव्य आहे की तुमचं सर्व इच्छा, आकांक्षा, अपेक्षा त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या आहेत। त्यामुळेच मला वाटतं प्रधानमंत्र्यांनी भटकती आत्मा अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला या राज्यात
आणि देशात महायुती आणि एनडीएचं एक मजबूत सरकार चाललेलं असताना सुद्धा हे सरकार सातत्यानं ह्या ना कारणानं अस्थिर करण्याचा कुटील डाव आपण सर्वजण जाणतोय की पवार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे सुद्धा मोदी साहेबांनी हे वक्तव्य केलेलं आहे. एक रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी विचारांचे पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहोत. तुमचं काय मत आहे? नरेंद्र मोदींनी जी काल टीका केली, तुम्ही सभेला होतात आणि सभेला असताना तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? भटकते आत्मा. नाही, आम्हाला नक्कीच जे बोलले ते खरं बोलले, हे मनापासून पटलं. कारण स्वप्न बघणारे जे आहेत आणि आजपर्यंत जे आता आमचे मित्र RPI वाले बोलले, ते जे पंतप्रधानाचं स्वप्न बघितलं होतं, हे स्वप्न कदाचित कधी या आयुष्यात पूर्ण होणार नाहीये. म्हणून कदाचित काही आत्मे अतृप्त राहिले गेले. हे आत्मे अतृप्त असल्यामुळे भटकते आत्मे झाले होऊ नये. आणि हे भटकते आत्मे जर फिरत असतील तर याला दुसरा शब्द वापरणं कुठलाच नाही, हाच शब्द योग्य वाटतो. पण भटकते आत्मे जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा अतृप्त राहतो आणि तो भटकतो असं एक सांगितलं जातं. नाही, हे ह्याच्याशी मी सहमत नाहीये. सहमत मी ह्याच्यासाठी आहे की आपण मराठी माणूस आहोत. मराठी माणसांची बोलीभाषा जी असते त्या बोलीभाषेमध्ये काही आपण साधारण बारामतीचं उदाहरण घेतलं चौकातलं, तर आपण अनेक वेळा असं बोलता बोलता म्हणतो किंवा अतृप्त आत्म्याच्या चौकात थांबलाय आणि तुझा कुठलाच आत्मा तृप्त झालेला नाही. कारण जेणेकरून त्याला जी काय अपेक्षा असते, ज्याला मला व्यवहार झाला पाहिजे, माझं कुठंतरी पद मिळालं पाहिजे, ते पूर्ण नसेल झालं तर तो अतृप्त आत्मा असं त्याला बोललं जातं. हे त्यामागचा उद्देश कदाचित मोदी साहेबांचा असेल. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला पटतंय काय बारामतीकर म्हणून अतृप्त आत्मा म्हटलंय, जसं की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा भडकटत असतो असं म्हटलं जातं? पहिल्यांदा मी या वाक्याचा निषेध करतो बारामतीकर म्हणून. हा शब्द पूर्णपणे प्रधानमंत्र्यांनी चुकीचा वापरलेला आहे. हा शब्द त्यांनी माघार घ्यावं. कारण ज्या आज भारत देशामध्ये जो पवार साहेबांना फक्त शरद पवार म्हणून जो पॅटर्न चालला जातो, त्या फक्त कुठंतरी नावाला कलंकित करायचं आणि त्याच्यात चर्चा करायची. ही चर्चा कशासाठी करायची? तर या लोकांपासून लोक दूर झाली गेली पाहिजेत. परंतु मला असं वाटायला लागलं की त्याच जिथं शब्द वापरला प्रधानमंत्र्यांनी, त्याच स्टेजवरलीच लोकांना, बऱ्याचशा लोकांना जर पटलंच तर जे उमेदवार असतील त्यांच्याच घरातल्या लोकांना हा शब्द पूर्णपणे मनाला झोंबलेला आहे. कारण जर हा शब्द जर आपल्या कानावर पडत असेल, हे वाक्य मागील 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी अब्दुल सत्तारांनी ज्यावेळेस सुप्रिया सुळेंच्या बद्दल जे वाक्य वापरलं होतं, त्या टायमाला हेच अजितदादा इतके खवळून उठले होते की तुला माझ्या जर साथीला गावलं तर मी तुला सोडणार नाही. जर असे शब्द जर ऐकायला दादांना मिळत असतील तर दादा आता कुठला आणि कशा पद्धतीचा निर्णय घेतील ही बी बारामतीकरांना समजलं पाहिजे. त्यांनी सांगितलेलं आहे की दादा जे आहे ते नरेंद्र मोदींची ज्यावेळी भेट होईल त्यावेळी विचारतील की बाबा नेमका असा अतृप्त आत्मा असा शब्द का वापरलाय. हे दादांनी नक्कीच विचारावं. दादांना आमचं विनंती आहे की दादा हा शब्द तुम्ही जाणीवपूर्वक कशासाठी वापरला? कितीही केलं तरी आम्ही त्या वंशज आहे, कितीही केलं तरी त्यांचे आमच्याबद्दल फार उपकार आहेत. हा शब्द तुम्ही वापरायला नको होता, हे दादांनी स्वतःहून बोलले पाहिजे. आम्हाला असं वाटतं की बारामतीकरांना जो बारामतीकरांचा विकास आहे तो फक्त पवार साहेबांच्या बद्दल झालेला आहे. बारामतीकर हे जे आहेत सुज्ञ आणि स्वतःच्या मनाचा जो विचार केलेला असतो, स्वतःच्या मनाने त्यांनी निर्णय घेतलेला असतो. बारामतीकरांचं 15 दिवसापासूनच निर्णय झालेला आहे की हे मत कोणाला द्यायचं असतं. कारण आता सांगून किती उपयोग झाला तरी त्यात काही फरक पडत नाही. फक्त महिला असतील, शेतमजूर असतील, जे सुशिक्षित लोकांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. हे फक्त सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि हेच प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा आहे. निश्चितपणे काही महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, कसा चाललाय प्रचार? सगळं तुम्ही तयारीने दिसताय. आमचा बारामतीचा प्रचार शहराचा एकदम जोरात चाललेला, एकदम जोरात हौस आम्ही प्रचार करतोय आणि आम्हाला रिस्पॉन्स पण इतका छान येतो. प्रत्येक जण म्हणते आमचं मत घड्याळाला. महिलांचा प्रचार जोरात चाललाय. सुप्रियाताईंचा का सुनेत्रा वहिनींचा? वहिनींचा घड्याळाचा प्रचार जोरात चाललाय. कालच्या मोदींच्या सभेला होता तुम्ही? हो, होतो की. मग बारामतीत नरेंद्र मोदींनी पवार साहेबांबद्दल जे अतृप्त आत्मा असं म्हटलंय, तुम्हाला पटतंय का? इतक्या दिवस तुम्ही पवार साहेबांसोबत काम केलेलं होतं. आम्हाला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. तुमचं काय मत आहे? कसा प्रचार चाललाय? कोण निवडून येईल? वहिनी साहेब. का बरं?
त्यांचं फोरमचं काम वगैरे मागं ना दादांचा विकास सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे वहिनी निवडून येणार हे 100% गॅरंटी आहे. अगदी खात्री. हो, अगदी खात्री. एकच जून बारामतीची सून. एकच जून बारामतीची सून. काय सांगाल भाभी, काय वाटतंय? 100% सुनेत्रा वहिनीच निवडून येणार आहे, कारण त्यांनी जे काम केलेले आहे ते काम त्यांनी म्हणजे लोकांना न सांगता आतापर्यंत त्यांनी काम केले. खूप महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्या रोजगार त्यांना मिळाल्यानंतर त्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत आणि आपलं घरात सुद्धा ते त्यांच्या मिस्टरांबरोबर आपल्या हातभार लावत आहे. सुप्रियाताईंनी काम केलं नाही का मग? आता सुप्रियाताईंचं पण काम आहे, पण त्यापेक्षा जास्त आपल्या दादांचं आणि वहिनींचं काम आहे. म्हणजे दादांचं जे काम आहे ते कुणी नाकारू शकणार नाही. आज बारामती जी आहे ती केवळ दादांमुळेच आहे आणि दादांनी केलेल्या कार्यामुळेच आज संपूर्ण भारतामध्ये बारामती हे शहर प्रसिद्धीस आलेलं आहे आणि त्यांचं काम हे एक नंबरचं काम आहे आणि त्यामुळे वहिनींचं काम आहेच आणि त्यामुळे वहिनी 100% निवडून येणारच. हे बारामती दादांच्या कामामुळे प्रसिद्धी झाली, पवार साहेबांची बारामती म्हणून नाही. दादांनी जे काम केलेलं आहे त्याविषयीच आम्ही बोलणार आहे. दादांनी जे काम केलं त्यामुळे बारामती ही नावलौकिक झालेला आहे बारामतीला. निश्चितपणे या होत्या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया. बारामतीत अजितदादांमुळे विकास झालाय, त्यामुळे बारामतीचं नाव जे आहे ते जगभर पोहोचलेलं आहे असं म्हणणं आहे. तर काही लोकांनी नरेंद्र मोदींनी काल जी टीका केली पवार साहेबांवर याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी पवार साहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदी असं बोलतात ते राजकीय भावनेतून आहे, राजकीय द्वेषापोटी बोलतायत असं देखील मत बारामतीकरांनी व्यक्त केलं. कॅमेरामॅन तेजस समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.